श्री सोमजाई मातेचरणी नतमस्तक होऊन श्रीवर्धन नगर परिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्प व बीच सुशोभीकरण कामाच्या शुभारंभ उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचेच लाडके आपल्या राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचंच नेतृत्व, आधारस्तंभ आदरणीय खासदार तटकरे साहेब, माननीय आमदार अनिकेत भाई, व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रदेशचे सरचिटणीस बंधू मोरे साहेब, माजी नगराध्यक्ष बाळा साटनागजी, तालुक्याचे अध्यक्ष, उपस्थित रोहा, माणगाव, मसळा, तळा, श्रीवर्धन, पेण, सुधागड, पोलादपूर, महाड, अलिबाग, मुरुड, पनवेल, सगळ्या इथूनच आलेले सर्व सन्मान्य तालुक्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या महिलांच्या, युवतीच्या, युवकचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व सन्मान्य माजी जिल्हा परिषदेचे सदस्य, माजी पंचायत समितीचे सदस्य, सभापती, माजी नगरसेवक, नगरसेविका, उपस्थित असणारे सर्व सन्मान्य गावातले आलेले सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य पोलीस अधीक्षक, त्याचबरोबर ॲडिशनल कलेक्टर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी, सन्मान्य पत्रकार, समोर उपस्थित असणारे सर्वच माझे बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांच्याच वतीने आदरणीय दादांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून स्वागत करते. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या आयुष्यामध्ये असे फार क्वचितच प्रसंग असतात जिथे भूमिपूजन करण्याची संधीसुद्धा त्या लोकप्रतिनिधीला मिळते आणि उद्घाटन करण्याची संधीसुद्धा अतिशय अल्प आणि मर्यादित कालावधीमध्ये त्या लोकप्रतिनिधीला मिळते. आज मला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की ज्या योजनेचं भूमिपूजन, ज्या कामाचं भूमिपूजन आदरणीय दादांच्या हस्ते 2 वर्षापूर्वी झालेलं होतं, त्याचंच उद्घाटन आज उपमुख्यमंत्री म्हणून आज अजितदादांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडतं आहे. या मधल्या कालावधीमध्ये 2019 साली आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाने, पाठबळामुळे मला या विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करण्याची आपण संधी दिली. या मतदारसंघाला एक वेगळ्या पद्धतीचं महत्त्व आहे. बॅरिस्टर अंतुले साहेब, माननीय रणा राऊत साहेब यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 2009 साली ज्या वेळेला आदरणीय तटकरे साहेब या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवायला त्यांनी ते उभे राहिले, त्यावेळेला खरं तर मी आणि अनिकेत भाई आम्ही दोघंही सक्रिय राजकारणामध्ये नव्हतो. नव्याने स्थापित झालेल्या या मतदारसंघामध्ये, ज्याचा मी आवर्जून नेहमीच उल्लेख करते, आमची जन्मभूमी जरी रोहा असली तरी कर्मभूमी ही श्रीवर्धन आणि मसळा आहे आणि या तालुक्यांनी आम्हाला त्यावेळेला काम करण्याची संधी दिली. इतक्या अतिशय प्रतिकूल राजकीय परिस्थितीमध्ये त्यावेळेला आदरणीय तटकरे साहेब या मतदारसंघाचे, या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर अर्थ विभाग असेल, पाणी पुरवठा, जलसंपदा विभाग असेल, या खात्यांचं साहेबांनी प्रतिनिधित्व केलं. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकांमध्ये मला अनिकेत भाईंना, आम्हाला दोघांनाही तुमच्या सर्वांसमेतच एक सामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 2017मध्ये रोह्यातल्या धाटाव मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून पक्षाने मला काम करण्याची संधी दिली आणि 2019मध्ये या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना, त्यावेळेला निवडणूक लढवताना असं क्वचितही वाटलं नव्हतं की पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण सरकारमध्ये जाऊ आणि राज्यमंत्री पदाची संधी मिळेल. पण या मतदारसंघाचा इतिहास असा आहे की इथे कोणी ज्या वेळेला उभं राहतं त्याला निश्चितपणाने संधी मिळते आणि हा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे की मला पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्री पदाची संधी ही पक्षाने त्या ठिकाणी दिली. खरं तर संधी मिळाल्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी 2020मध्ये कोरोनाचं संकट आलं. जून 2020मध्ये निसर्ग चक्रीवादळासारखं कधी न अनुभवलेलं संकट, नैसर्गिक आपत्ती आपण अनुभवली. त्याच्यानंतर 6 महिन्यातच तौक्ते चक्रीवादळ आणि मग महापूर, असे जवळपास 4 नैसर्गिक आपत्त्यांना आपण त्या ठिकाणी सामोरं गेलो. पण मला आवर्जून या ठिकाणी दादांसमोर आज उल्लेख करायचा आहे की कोकणातला माणूस, या श्रीवर्धन भूमीमधला माणूस हा कधीही खचला नाही आणि खऱ्या अर्थानं एका बाजूला शासनाच्या वतीने आपण मदत देत असताना
दुसऱ्या बाजूला पूर्व पदावर येण्यासाठी इथली सर्वच ग्रामस्थ, स्थानिक मंडळी, शहर असेल, मुंबईकर मंडळी असतील, ही लगेचच दुसऱ्या दिवसापासून सक्रिय झाली. खरं तर आम्हाला कधी वाटलं नव्हतं की शहर इतक्या आपत्तीवरून उभं राहू शकेल का, पण इथल्या सर्वांचीच ही दांडगी इच्छाशक्ती होती आणि त्याचबरोबर शासनाचं पाठबळ आणि यातून शहर आणि हा तालुका पुन्हा एकदा उभं राहू शकला. एका बाजूला श्रीवर्धन ही नगर परिषद, तसं पाहायला गेलं तर क वर्गाची नगर परिषद आहे, पण आज दादा आपण संधी दिलीत. पर्यटन मंत्री म्हणून मधल्या कालावधीमध्ये मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या कार्यकाळामध्ये श्रीवर्धन शहर आणि मुरुड शहर यांना ब वर्गाचा दर्जा आपण त्या निमित्ताने प्राप्त करून देऊ शकलो आणि त्यातून आज वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत असेल आणि प्रादेशिक पर्यटन अंतर्गत आपण बीचच्या सुशोभीकरण कामासाठी जवळपास प्रादेशिक पर्यटनमधून 4.5 कोटी आणि वैशिष्ट्यपूर्णमधून जवळपास 7 कोटी आपण खर्च करून त्यातलं 70% काम पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित काम हे प्रगतीपथावर आहे. पाण्याची समस्या श्रीवर्धनकरांची जाणून आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पुढाकारातून जवळपास 22 कोटी 73 लाखाची ही योजना आज आपल्या हस्ते समर्पित करत असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून, इथली कन्या म्हणून, भगिनी म्हणून निश्चितपणाने विशेष आनंद आहे. आज माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला आपल्याला घरात आपली असणारी पाण्याची गरज आणि त्याला जोड म्हणजे पर्यटक. इथे जवळपास 10-12 लाख पर्यटक हे वर्षभरामध्ये येत असतात आणि म्हणूनच अतिरिक्त पाण्याची सुविधा ही सुद्धा या योजनेच्या माध्यमातून होत असताना माझ्या माता भगिनींपर्यंत हे समाधान पोचवताना निश्चितपणाने आम्हाला सुद्धा त्यांच्यापेक्षा कणभर जास्ती आनंद हा नक्कीच आहे. आदरणीय दादांनी खऱ्या अर्थाने या 3.5-4 वर्षामध्ये मला ज्या पद्धतीनं आपण पाठबळ दिलं, मधल्या कालावधीमध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळेला NDRFच्या निकषांच्या पलीकडे जाऊन शासनाने मदत करत असताना दादा त्यामध्ये आपला सर्वात जास्ती पुढाकार होता. आदरणीय तटकरे साहेबांचा पाठपुरावा तर होताच, पण कोकण आपत्तीकरण सौम्यीकरण प्रकल्प अंतर्गत जी काही कामं आज मंजूर झालीत याची पहिली बैठक दादा आपल्या कार्यालयामध्ये त्यावेळेला 2020 साली झाली होती आणि त्यातूनच आज भूमिगत विद्युत वाहिनीसाठी श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव या 4 तालुक्यांच्या शहरांसाठी जी 417 कोटी आपल्याला मंजूर झालेत त्यातले श्रीवर्धन शहरासाठी 286 कोटीची भूमिगत ही विद्युतीकरणाचं काम आहे. निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये त्यातून आपल्याला जी काही लाईटची समस्या आहे किंवा आपत्तीच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की विद्युतीकरण पूर्वपदावर आणण्यासाठी ज्या आपल्याला अडचणी आल्या त्या पुढच्या कालावधीमध्ये येणार नाहीत. जीवना जेटी, मुळगाव जेटी यासाठी जवळपास 300 कोटीचा निधी प्राप्त झाला. श्री सोमजाई माता मंदिर या जीर्णोद्धारासाठी, भक्त निवाससाठी जवळपास 6.5 कोटी असतील. दादा यंदाच्या वर्षी आम्ही एक संकल्प सोडलेला आहे. श्रीमंत बल्लाळ पेशव्यांची जन्मभूमी म्हणून श्रीवर्धन ओळखलं जातं. पेशवे स्मारक व्हावं अशी आमच्या अनेकांची इच्छा होती. मधल्या कालावधीमध्ये ते प्रयत्नही झाले. 2014 ते 2019 मध्ये आदरणीय तटकरे साहेबांनी सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करून एक बैठक त्या संदर्भामध्ये घेतली होती, पण काही तांत्रिक अडचणींमुळे त्यावेळेला ते होऊ शकलं नाही. आम्ही यंदाच्या वर्षी नव्याने त्याचा आराखडा तयार केला. तिथली जी देवस्थान समिती आहे यांनी आम्हाला त्यासाठी सहकार्य करण्याची भूमिकाही घेतलेली आहे आणि यंदाच्या वर्षी पेशवे स्मारकासाठी जवळपास 5 कोटीचा निधी हा आपण प्रस्तावित केलेला असून तोही मंजूर झालेला आहे. एक चांगल्या पद्धतीचं पेशव्यांचं स्मारक, त्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्याचबरोबर पेशवेकालीन त्यांची एकंदर कारकीर्द असताना त्याच्यामध्ये महिलांची, त्यांच्या घरातल्या माता भगिनींची सुद्धा भूमिका ही त्या आपल्या स्मारकाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याला अत्याधुनिक पद्धतीची आम्ही जोडसुद्धा दिलेली आहे. त्याच्यामध्ये बारकोड सिस्टीम असेल, स्कॅनिंग सिस्टीम असेल किंवा डिजिटल माहिती देणारे फलक असतील, हे सुद्धा करण्याचं नियोजित केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना शिक्षण विभागही कुठे मागे न राहता म्हणून नगरपालिका शाळा क्रमांक 1, 2, 3, 4 याच्या इमारती तर आदरणीय तटकरे साहेबांच्या पुढाकारातून झाल्या. पण मधल्या कालावधीमध्ये दादा आपल्या आशीर्वादाने जे पालकमंत्री आणि राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्याच्यामध्ये पहिली डिजिटल लायब्ररी जर कुठल्या शहरामध्ये आज झाली असेल तर ती श्रीवर्धन शहरामध्ये झालेली आहे. याचा सुद्धा अभिमानाने मला या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो. पर्यटन असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सगळ्याच बाबींकडे लक्ष देत असताना अधिकाधिक क्रीडा क्षेत्रामध्ये बॅडमिंटनचं कोर्ट असेल, याला 1,20 लाखाचा निधी आपण त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सुद्धा एक भवन आपण त्या निमित्ताने उभं करत आहोत.
ह्या सर्व बाबी होत असताना येणारे पर्यटक नागरिक यांना सुरक्षतेचा मुद्दा आणि याच्यावर सुद्धा अडचण येता कामा नये म्हणून जवळपास 1,91,00,00,000 रुपये आपण फक्त CCTVसाठी या ठिकाणी खर्च करून पूर्ण शहर हे CCTV सर्वेलन्स अंतर्गत कशा पद्धतीने येईल याची आपण दक्षता घेत आहोत। ज्या बीचच्या कामाचं आपण आज लोकार्पण केला तिथे सुद्धा CCTVची आपण व्यवस्था ही त्या ठिकाणी केलेली आहे। श्रीवर्धन न्यायालय इमारतीसाठी आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी जवळपास 14 कोटीचा निधी आपण मंजूर करून घेतला, ज्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि त्याचबरोबर ते कामही प्रगतीपथावर आहे। अशा पद्धतीनं काम करत असताना पर्यटन निवास असेल, त्याचबरोबर 2 तलाव ज्याचंही भूमिपूजन उद्घाटन दादा आपल्या हस्ते झालेलं होतं, त्याला आत्ता आणखीन त्याचं सौंदर्यीकरणामध्ये भर पडावी या दृष्टिकोनातून सुद्धा जवळपास 1 कोटीचा निधी आपण त्या निमित्ताने मंजूर करून घेतलेला आहे। ही सर्वच कामं करत असताना एका बाजूला आपलं भक्कम नेतृत्व, आपली साथ ही मिळत असताना या मतदारसंघाने सुद्धा दिलेलं प्रेम हे आदरणीय तटकरे साहेबांच्या खासदारकीच्या निवडणुकीला तर बघितलंच, पण त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या सर्व मतदार बंधू भगिनींनी मला भरभरून प्रेम दिलं। असे क्वचितच मतदारसंघ असतात जिथं महिलांच्या मतदानाचा संख्या ही जास्त असते आणि श्रीवर्धन मतदारसंघ असा आहे की जिथे महिलांच्या मतदारांची जी संख्या आहे, जो टक्का आहे तो पुरुष मतदारसंख्येपेक्षा जास्त आहे आणि हे फार कमी मतदारसंघामध्ये असतं। त्यामुळे दोन्हीही वर्ग म्हणजे मतदार बंधू भगिनींकडनं मनापासूनची साथ आणि आशीर्वाद हा पुढे सुद्धा मिळत राहो। आपल्याला दिलेला शब्द हा आदरणीय तटकरे साहेब जसं कधी मोडत नसतात, तसंच आपल्याच आशीर्वादाने, आपल्या पाठबळामुळे पुढच्या कालावधीमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून, आपली कन्या आणि आपली भगिनी म्हणून कायमस्वरूपी या ठिकाणी नेहमी ज्या ज्या वेळेला आपण संधी द्याल त्यावेळेला कार्यरत राहीन, आपल्या सेवेसाठी तत्पर राहील असा शब्दसुद्धा आज या ठिकाणी देत असताना आपल्या सर्वांच्याच वतीने आदरणीय दादांचे पुन्हा एकदा आभार मानून त्यांचे आपल्या सर्वांच्याच वतीने पुन्हा एकदा स्वागत करून या ठिकाणी माझे लांबलेले शब्द थांबवते। धन्यवाद। जय हिंद।